नमस्कार. राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करा, आमदार संतोष दानवे यांचे आवाहन. शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजेत. तसेच सन 2019 अगोदरचे शासकीय जागेवरील असलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करावेत, असे प्रतिपादन पंचायत राज समितीचे अध्यक्ष आमदार संतोष दानवे यांनी दिनांक 13 बुधवारी जाफराबाद येथे केले. येथील तहसील कार्यालय आणि नगरपंचायत यांच्या विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान, नगरपंचायत व महसुली समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार संतोष दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सहाय्यक उपजिल्हाधिकारी बी सर्वनन, तहसीलदार अविनाश लोंढे, तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे, मुख्याधिकारी सूरज भिस्किटे, गोविंदराव पंडित, विजय परिहार, सुधीर पाटील, राजेश चव्हाण, दत्तू पंडित, नायब तहसीलदार मंगेश साबळे, सुरेश मिसाळ, दत्ता पेरके, मीना चव्हाण, उपनगराध्यक्ष शेख रहीम, नगरसेवक दीपक वाकडे, सुरेश दिवटे, अनिल बोर्डे, शेख सऊदभाई, सचिन गौतम यांच्यासह अन्य प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती. प्रास्ताविक मुख्याधिकारी सुरेश भिस्किटे यांनी केले. तहसीलदार अविनाश लोंढे, दीपक वाकडे यांची भाषणे झाली. यावेळी बोलताना आमदार दानवे म्हणाले की शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांनी लाभ घ्यावा. पानंद रस्ते कोणी अडवणूक करू नये. जर अडवणूक केले तर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आमदार दानवे यांनी सांगितले. यावेळी विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. सुवर्णलंकार विविध विकास मंडळ संचालित ब्युटी पार्लर प्रशिक्षणार्थींना निवड पत्राचे आमदार दानवे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेवक, सरपंच, नगरपंचायतचे सर्व कर्मचारी, पदाधिकारी, विविध खात्याचे अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, आरोग्य सेवक, महसूल कर्मचारी, नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मोदयांकडे शब्दांची खाण आहे. वक्त्यांकडे आणि सन्माननीय अध्यक्ष मोदयांकडे शब्दांची खाण आहे. बंधू भगिनी हो, श्री रावसाहेब दानवे पाटील साहेब, सरांच्या बोलण्याकडे जरा लक्ष द्या, कारण सरांच्या शब्दांना अमरत्वाचं ज्ञान आहे. सरांच्या शब्दांना अमरत्वाचं ज्ञान आहे. यानंतर मी अध्यक्ष महोदयांना अशी विनंती करते की आजच्या कार्यक्रमाचं या मंडळामध्ये राजस्व अभियानाचा कार्यक्रम आहे. हा अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न होतोय. या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या तालुक्याचे या शहराचे प्रथम नागरिक यांचे प्रतिनिधी वाकडे, विजय नाना परिहार, गोविंदजी पंडित, चेअरमन राजेजी चव्हाण, दत्तूजी पंडित, भाऊसाहेबजी जाधव, जगदूबाजी गोरे, विजयजी परिहार, जगन्मामा पंडित, अनिलजी बोर्डे, रविराज, उपस्थित सर्व मान्यवर, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व अधिकारी व महसूल मंडळामध्ये विविध विभागांच्या 30पेक्षा जास्त सेवांचा लाभ येथे मिळणार आहे. त्यातील नगरपंचायत मार्फत देण्यात येणाऱ्या काही सेवांचा मी थोडक्यात गोष्टीवर येथे म्हणतो. सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाने 25/12/2026 अतिक्रमण नियमित करते 31 डिसेंबर 2026 पूर्वी संबंधित नगरपंचायतकडे अर्ज करून आपले अतिक्रमण याचा आम्ही इथे एक स्टॉल लावलेला आहे, जिथे आम्ही काही पत्रक ठेवलेले आहेत. ते पत्रक आपण घेऊन जावे. त्यानंतर प्रधान होणार आहे. तसेच प्रधानमंत्री आवास योजना 2.0च्या 1500+ लोकांचा आपला DPR मंजूर आहे. तसेच रमाई आवास योजनेचा आपला 300+ लोकांचा DPR वाटप करणार आहोत. तसेच 5% दिव्यांग निधी आपल्या शहरामध्ये निधी वाटप होणार आहे. त्याचे आपल्याकडे 135 लाभार्थी आहेत. त्यातील 68 लाभार्थ्यांना मान्य आमदार महोदयांच्या हस्ते निधी आलेले आहे. त्यांना आज प्रमाणपत्र, निवडपत्र मान्य आमदार महोदयांच्या हस्ते वाटप होणार आहे. तसेच इतर मागणीनुसार नंबर 43 व विविध विभागांच्या माझे इथे जमलेल्या सर्व नागरिकांना नम्र विनंती आहे की आपण या समाधान शिबिराचा योग्य तो लाभ होतो. धन्यवाद. उपविभागीय अधिकारी बी सर्वांच, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, उपस्थित सर्व नगरसेवक, सरपंच, इतर लोकप्रतिनिधी,
तहसील कार्यालय आणि ATM ऑफिसपर्यंत पोहोचवायचे आहेत. यासाठी आपण फास्ट ट्रॅकमध्ये या गोष्टी करणार आहोत. तरी सर्वांना विनंती आहे, असे कोणाचे अतिक्रमण असतील तर आपण ते लवकरात लवकर आपापल्या ज्या काही स्थानिक लाभार्थी माता भगिनी आणि या ठिकाणी उपस्थित ज्येष्ठ आणि श्रेष्ठ, खरं तर हा छत्रपती शिवाजी महाराज अभियान या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये चालू झाल्यानंतर बऱ्याच मान्यवरांना लाभार्थ्यांना या गोष्टीची जाण असेल की आपल्या योजना या ठिकाणी काही रखडल्या असतील, त्या योजनेचा लाभ छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं हे अभियान चालू करून सर्व